मंदार, मला यायला उशीर होईल. बाळ आला की मला मेसेज कर. मंदार, बाप रे, हिम्मत बघ हिची. शुभंकर भेटत नाही म्हणून थेट घरापर्यंत आली. मंदार, हो आई. हिला सांग, हिने बाळला कितीही भेटण्याचा प्रयत्न केला तरी बाळ माझा शब्द कधीही मोडणार नाही. मंदार, आ? अरे आई काय सांगतायत? हो हो. हे बघ बाळ, शुभंकर नाही आता घरी. तो यावेळी कॉलेजला असतो ना, म्हणून मग तो घरी नसतो. आणि मग घरी असला ना की मग ऐक ना, तुम्ही मी भेटले त्यांना. आई प्लीज एकदा ऐकून घे. मला तुझं काहीही ऐकायचं नाही. तू मला दिलेला शब्द मोडलायस. नाही, खरं सांगते मी, त्यांनी तुम्हाला दिलेला शब्द मोडला नाहीये. मी त्यांना भेटायला गेले होते. मीच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला त्यासाठी माफ करा. पण भेटल्यावरही त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता म्हणून माझ्याशी बोलणं टाळलं. आणि बघणंही टाळलं. मग इथे कशासाठी आलीयस? मला फक्त 5 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. माझ्याकडून झालेल्या चुकांची माफी मागायची. हे बघ, आईंना निघायला उशीर होतोय. त्यांना थांब कविता. एखाद्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव होणं हे सुद्धा महत्वाचं असतं. बोलू दे तिला. बोल ग. माफ करा, मी यांना भेटायला कॉलेजमध्ये गेले होते. पण हे बोललेच नाही माझ्याशी. खरंय हे. मला कळलं तुम्ही यांना शिक्षा दिलीये. पण जे झालं त्यात चूक फक्त यांची नव्हती, माझी पण होती. खरं तर ना माझीच चूक आहे. म्हणून मी तुम्हाला इथे विनंती करायला आली आहे. तुम्ही यांना माफ करा. हवं तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण तुम्ही तुम्ही प्लीज जा. बाळ थांब. हे सगळं कुठल्या अधिकाराने, कुठल्या नात्याने बोलतेस तू? मैत्रीच्या नात्याने.
मैत्रीच्या नात्याने मी हे नक्कीच सांगू शकते. खूप चांगले आहेत हे. एका परक्या मुलीचं कानातलं हरवलं तेव्हा यांना त्रास घेताना मी पाहिले. खूप साधे आहेत हे. त्यांना शिक्षा नको व्हायला म्हणून मी इथे आलीये. मी तुमच्या समोर हात जोडते. अश्विनी, हे बघा, ती माझी आई आहे आणि तिने दिलेली शिक्षा मला मान्य आहे. बाळ, एक मिनिट. तिचं काही चुकतंय असं नाही वाटत मला. उलट ह्या मुलीनं माझा सगळा गैरसमज दूर केलाय. मंदार, बाळाचा फोन देऊन टाक त्याला. तरीच म्हटलं, बाईंना अजून बाळाचा पुळका कसा आला नाही. बाळ, तू उद्यापासून पूर्वीसारखाच एकटा कॉलेजला जाऊ शकतोस. तुला हवं तिथे जा, पण जेवणाची वेळ नेहमी पाळायची. म्हणजे आता भेटीगाठी वाढणार. तुला जे हवं होतं ते सगळं झालंय. आणि तुला जर तुझ्या चुका मान्य असतील तर प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. कारण तू स्वतःच कबूल केलेस की चूक तुझ्याकडून झाली. मग त्याची शिक्षा म्हणून आजपासून तू बाळला कधीही भेटायचं नाहीस. तसा प्रयत्नही करायचा नाहीस. आई, मान्य? हो, मला मान्य आहे. आणि हो, तुझ्याकडे एक पुस्तक आहे. तू पहिल्यांदा आमच्या घरी आली होतीस तेव्हा मी तुला वाचायला दिलं होतं. हे पुस्तक घे. आठवतंय? ते पुस्तक गेटवरच्या लेटर बॉक्स मध्ये टाकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे या घराचा उंबरठा कधीही ओलांडायचा नाहीस. जाऊ शकतेस तू. मंदार, बाळला त्याचा फोन दे. आणि मला आज यायला थोडासा उशीर होईल. हं? अश्विनी, प्लीज फोन उचला, प्लीज.
के के कुठे सु अरे इथे प्रॉब्लेम झालाय. अश्विनी घरी आल्या होत्या. अश्विनी, मशीनवरती फॅब्रिक कट करून ठेवलंय, तेवढं शिवायला घे. ठीक आहे? हो. अश्विनी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही. नक्की ना? तू खूप शांत दिसतेस म्हणून विचारलं. काही फॅमिली प्रॉब्लेम आहे का अश्विनी? नाही. ठीक आहे, जा तू. हॅलो. हॅलो, मी के बोलतोय, शुभंकरचा मित्र. मला खूप काम आहे, ठेवते. माझा पण फोन कट केला राव. हिने पण बाईंनी दिलेली शिक्षा जाम मनावर घेतली वाटतं. के एकदा बोलणं व्हायला हवं रे. का ते ह्या सगळ्यामध्ये पडले? कारण तुला होणारा त्रास तिला सहन होत नाही. शुभंकर, हे जे काही चाललंय ना त्याला बेकार आहे यार. तू आहे ना, चल माझ्या बरोबर. कुठे? कुठे काय, बुटीक मध्ये जाऊ आपण. नको के आपण तिथे गेलं त्यांना आवडणार नाही. आपण एकदा फोनवर बोलूया ना. अरे मग मी बुटीक मध्ये लावतो ना फोन, आपल्याकडे नंबर आहे त्याचा. हॅलो, शुभास फॅशन स्टुडिओ. ते आहेत का? कोण हवंय तुम्हाला? दीनदयाळ शेठ. रॉंग नंबर. कोण दीनदयाळ शेठ? अरे मॅडमनी फोन उचलला. थांब, परत लावतो. हॅलो, शुभास फॅशन स्टुडिओ. चंद्रलाल शेठ. रॉंग नंबर. रॉंग नंबर कसा असेल? तुम्ही दुसरं कोणाला तरी द्या ना, ते सांगतील. एक्सक्यूज मी, हे बुटीक आहे ना माझं आहे, मी मालकीण आहे. हो का? मग आज आलेत ना सगळ्या कामावर. तुम्हाला काय करायचंय? काय एक एक माणसं असतात. मॅडम, लाल रंगाचा रेळ. बघ याच्यात असं. हॅलो, शुभास फॅशन स्टुडिओ. तुम्हीच आहे काय? काय? चुन्नीलाल शेठ. हे बघा मिस्टर शुकशुक, नंबर नीट चेक करून घ्या आणि मग डायल करा. इथे कोणी शेड बीट नाहीये, लेडीज बुटीक आहे. मॅम, बेस्ट मेजरमेंट बघायला येतं प्लीज. आले. आशू, प्लीज हा फोन बघ आणि जर रॉंग नंबर असेल ना तर सरळ कट करून टाक. चल. हॅलो. कोण? मी अश्विनी. अश्विनी, एक मिनिट. अश्विनीचा फोन. हॅलो, शुभंकर बोलतोय. हे बघा प्लीज, म्हणजे आईने तुम्हाला जे सांगितलं ना ते. कोण आहे अश्विनी? रॉंग नंबर. हॅलो, ऐक. आता ना एकच पर्याय मित्र, भेटूनच मॅटर सॉल्व्ह करायला पाहिजे.
अजून किती वेळ लागणार आहे? मॅडम होईल. अगं गाडी जाईल निघून तुझी. राहू दे आता, उद्या येऊन कर. तसंही अर्जंट नाहीये हे काम. बरं. पण अरे पण काय, तू नगर फिरायला आला का तिच्याशी बोलायला आला? पण त्या बोलतील का? अरे तू बोलला ना तर बोलल. जा, नाही तर पहिले आप करत आहे ना, गाडी सुटायची ती डायरेक्ट पाथर्डीला. जा. आशू, झालं का काम? हो पम्मीदी. शुभूशी बोलणं झालं? पम्मीदी प्लीज, त्या विषयावर मला आता नाही बोलायचंय. OMG, एक काम कर, तू गाडीत येऊन बस. थकली असशील, मी सोडते ना तुला. चल लगेच बस. थँक्यू पम्मीदी. रुपाली, अगं दिवे लागायच्या वेळेस केस विंचरायचं कसं सुचतं ग तुला? जा बाहेर जाऊन कर काय करायचं ती. ही बघ आली तुझी लाडाची लेक. सकाळपासून साफसफाई करते, त्याचं काही नाही. आत्या, मी पण आले. अगं प्रमिले तू? पम्मी. अगं तेच ते. ये बस, पाणी आणते तुझ्यासाठी. बस बस. सॉरी, मी फक्त मिनरल वॉटर पिते. आई घर आवरलं? हो, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का काय माहिती. रुपालीने सगळा पसारा काढायला घेतलाय. नंतर म्हणायला नको काहीच करत नाही म्हणून. हो बाई, खूप केलंस. केर काढला, ओट्याखालचं सगळं साफसूफ केलं, घरातली सगळी रद्दी गोळा करून देऊन आलीस. सगळी रद्दी? हो, 3-4 पुस्तकं होती, कागद, काय काय होतं. काय शोधतेस ग? आता हे कशाला आलेत परत इथं? आशू, आता अजून काय राहिलं? अगं एक पुस्तक होतं ग. मग आता एवढं काय त्या पुस्तकाचं? अगं ए आशू, अगं तो फोटोग्राफर कशाला आलाय परत इथे? आशू, शुभू आलाय. OMG.